आज 9 ऑगस्ट आहे, क्रांती दिन आहे। राज्यभर शिक्षकांचा असंतोष आहे। या राज्यामध्ये 65,000 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक आहे की जे अल्प वेतनावर काम करत आहे। गेले 20-25 वर्षापासून अल्प वेतनावर काम करत असून वेठबिगारीचे जीवन जगत आहे। 12 जुलै 2024 रोजी शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसरकर यांनी वाढीव टप्पा देण्याची घोषणा सभागृहात केली, पण अजूनही त्याचा शासन निर्णय शिक्षण मंत्री महोदयांनी निर्गमित केला नाही। आणि म्हणून ताबडतोब राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना वाढीव टप्पा द्यावा ही आमची आजची प्रमुख मागणी आहे। त्यासोबतच या राज्यामध्ये 26,000 शिक्षक आहे की जे सेवानिवृत्त राहून ठेपलेले आहे, कित्येकांनी आत्महत्या केलेल्या आहे। असे 26,000 शिक्षक ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची आहे, पण त्यांना अजूनही पेन्शनचा लाभ या शासनकर्त्यांनी दिलेला नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी फक्त सभागृहात घोषणा केली की मी सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट करतो, अजूनही त्यांनी त्या सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारचं ॲफिडेव्हिट केलेलं नाही आहे। आणि या सर्व गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही आज कृती समितीच्या वतीनं हे उग्र आंदोलन करतो आहे। बरेचसे माझे शिक्षक या ठिकाणी मुंडन करत आहे आणि ढोल वाजून या आमच्या शिक्षकांचा आवाज या शासनकर्त्यापर्यंत पोहोचला पाहिजे, ही मागणी आम्ही या माध्यमातून करतो आहोत। आपणास विनंती आहे की आमचा हा नाद जो आहे, हा ढोलाचा आवाज जो आहे, या शासनकर्त्यांच्या कानापर्यंत पोहोचण्याकरता आपण सुद्धा सहकार्य करावं, ही विनंती।